गॅस टंचाईचा आता राज्यातील देवस्थानांना देखील फटका बसला। शिर्डीच्या साई मंदिरातील भोजन प्रसादात कपात करण्यात आली आहे। भोजन बनवण्यासाठी दररोज 1.5 टन गॅस खर्च होत असतो। साईबाबा संस्थानकडे केवळ 15 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे आणि त्यामुळे भोजन प्रसादातील काही पदार्थ कमी करण्यात आलेले लाडू प्रसाद विक्री करताना एका भक्ताला केवळ एक प्रसाद पाकिट देण्यात येत आहे। याबाबत साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतामध्ये गॅसचा तुटवडा कुठेतरी भासतोय आणि त्याचा परिणाम आता सगळ्या स्तरांना होतोय। कमर्शियल गॅस बंद केल्यामुळे उद्योग व्यवसाय असतील, जे फूडचे जे व्यावसायिक आहेत यांच्यावरती देखील मोठा परिणाम झालाय आणि तोच परिणाम आता कुठेतरी संस्थान जे आहेत, शिर्डी साईबाबा संस्थान असेल किंवा इतर जे मोठे देवस्थान आहे यांच्यावरती देखील होताना दिसतोय। मी आता साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी यांच्यासोबत आहे। सर, गॅसचा तुटवडा आपल्याकडे आहे का आणि कशा पद्धतीने आपण नियोजन केलं आहे की जेणेकरून आपल्याकडे जो शिल्लक गॅस आहे त्याचा उपयोग जास्तीत जास्त दिवस होईल? ओम साईराम। सध्या साईबाबा संस्थानाकडे शिल्लक असलेला गॅसचा वापर अधिकाधिक चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून आपण काही निर्णय घेतलेले आहेत। त्यामध्ये जे साई प्रसादालय आहे त्याच्यामध्ये यापूर्वी आपण 2 भाज्या देत होतो, आता एकच भाजी आजपासून सुरू केलेली आहे। त्याचप्रमाणे डाळ भात ऐवजी आपण खिचडी किंवा पुलाव असंही आपण सुरू केलेलं आहे। प्रसादालयामध्ये जे जेवण आहे त्यातले देखील काही मेनूमध्ये काटकसर करण्यात आलेली आहे, जेणेकरून जो उपलब्ध गॅस आहे हा जास्तीत जास्त कसा पुरेल याची काळजी साईबाबा संस्थान घेताना दिसत आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी। तर नांदेड शहरातही नागरिकांना गॅस टंचाईची झळ बसली आहे।